शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचे जीवनचरित्र हे महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणातील एक प्रेरणादायी कथा आहे, ज्याने सामान्य शेतकरी कुटुंबातील एका मुलाने कठोर परिश्रम, व्यावसायिक कौशल्य आणि राजकीय दूरदृष्टीच्या जोरावर राज्याच्या विधानसभेपर्यंत मजल मारली आणि शेतकरी समाजाच्या हितासाठी आयुष्यभर लढत राहिले. त्यांचा जन्म इसवी सन 1958 मध्ये अहिल्यानगर, पूर्वीचे अहमदनगर जिल्ह्यातील बुऱ्हाणनगर या छोट्याशा गावात एका शेतकरी कुटुंबात झाला, जिथे शेती आणि दुग्धव्यवसाय हे मुख्य उपजीविकेचे साधन होते. त्यांचे वडील भानुदास नारायण कर्डिले हे एक मेहनती शेतकरी होते, ज्यांनी कुटुंबाला कष्टाने सांभाळले आणि मूल्यांचा पाया रचला. तर आईने घर सांभाळून मुलांना संस्कार दिले. बालपण ग्रामीण वातावरणात व्यतीत झाले, जिथे खेळण्यापेक्षा शेतीच्या कामात हातभार लावणे ही नेहमीची बाब होती. प्राथमिक शिक्षण बुऱ्हाणनगरच्या स्थानिक शाळेत झाले असले तरी माध्यमिक शिक्षणानंतर आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण सोडावे लागले आणि कुटुंबाच्या शेती आणि दुग्धव्यवसायात पूर्णवेळ सहभागी व्हावे लागले. दूध उत्पादन आणि विक्री या छोट्या व्यवसायातून सुरुवात करून त्यांनी हळूहळू आपला व्यवसाय विस्तारला. गावातील शेतकऱ्यांकडून दूध गोळा करून शहरातील बाजारपेठेत विकणे हे त्यांचे दैनंदिन काम होते. या व्यवसायाने त्यांना स्थानिक पातळीवर ओळख मिळाली आणि गावातील तरुणांमध्ये ते लोकप्रिय झाले, कारण ते नेहमी शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेत. इसवी सन 1980च्या दशकाच्या सुरुवातीला ते बुऱ्हाणनगरचे सरपंच म्हणून निवडून आले, जेव्हा ग्रामीण महाराष्ट्रात पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती ही राजकारणाची पहिली पायरी मानली जात असे. सरपंच म्हणून त्यांनी गावातील मूलभूत समस्या जसे की रस्ते बांधकाम, पाणीपुरवठा योजना, शाळांच्या सुधारणा आणि ग्रामीण आरोग्य सुविधा यांवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांच्या प्रयत्नामुळे गावात नवीन रस्ते तयार झाले, ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादने बाजारात नेणे सोपे झाले. पाणीपुरवठ्यासाठी विहिरी आणि हातपंप बसवले गेले, ज्यामुळे दुष्काळी भागातील लोकांना दिलासा मिळाला. शाळांच्या दुरुस्ती आणि नवीन वर्गखोल्या बांधण्यासाठी निधी मिळवला, ज्यामुळे गावातील मुलांना चांगले शिक्षण मिळू शकले. या कामांमुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये त्यांचा विश्वास वाढला आणि ते गावाच्या विकासाचे प्रतीक बनले. या काळात त्यांचा सहवास तत्कालीन काँग्रेस पक्षाशी जवळचा झाला, कारण ग्रामीण विकासासाठी काँग्रेसच्या योजना प्रभावी होत्या. परंतु राजकीय बदलांच्या लाटेत ते कधी अपक्ष तर कधी पक्षबद्ध उमेदवार म्हणून निवडणुका लढले. इसवी सन 1990च्या दशकात त्यांनी दुग्धव्यवसायाला व्यावसायिक स्वरूप दिले आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दूध विक्रीची मोठी बाजारपेठ उभी केली. त्यांनी दूध संकलन केंद्रे सुरू केली, जिथे शेतकऱ्यांना योग्य दर मिळत असे, आणि दूध प्रक्रिया यंत्रणा बसवली, ज्यामुळे उत्पादन वाढले. या व्यावसायिक यशाने त्यांचे आर्थिक स्थान मजबूत झाले आणि राजकीय महत्त्वाकांक्षेला खतपाणी मिळाले. ते नेहमी म्हणत की राजकारण हे सेवेचे साधन आहे, व्यवसायाचे नाही. परंतु व्यवसायातून मिळालेल्या संपर्काचा फायदा त्यांना राजकारणात झाला. इसवी सन 2004च्या विधानसभा निवडणुकीत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राहुरी मतदारसंघातून उभे राहिले, परंतु पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव त्यांच्यासाठी धडा ठरला आणि त्यांनी अधिक मजबूत होऊन पुनरागमन केले. इसवी सन 2009 मध्ये ते भारतीय जनता पक्षात सामील झाले आणि राहुरीतून निवडणूक लढवून 57,380 मतांच्या फरकाने विजय मिळवला. हा विजय भाजपसाठी जिल्ह्यातील मोठा टप्पा होता, कारण राहुरी हे शेतकरी बहुल क्षेत्र असून भाजपची तिथे पारंपरिक पकड नव्हती. आमदार म्हणून त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी दूध उत्पादकांसाठी सबसिडी योजना राबवल्या, ज्यात शेतकऱ्यांना अनुदान मिळाले आणि दूध दर स्थिर राहिले. शेतीसाठी सिंचन योजना आणल्या, ज्यात गोदावरी नदीवरून पाणी आणण्यासाठी पाईपलाईन आणि तलाव बांधले गेले, ज्यामुळे हजारो एकर जमीन सिंचनाखाली आली. ग्रामीण रस्त्यांचे उद्घाटन केले, ज्यामुळे गावांना शहरांशी जोडले गेले आणि व्यापार वाढला. इसवी सन 2014च्या निवडणुकीत ते पुन्हा विजयी झाले. यावेळी 91,454 मतांच्या विक्रमी फरकाने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुरीत जाहीर सभा घेऊन त्यांच्या प्रचाराला चालना दिली, ज्यामुळे त्यांचे नाव राज्यव्यापी झाले. या विजयानंतर देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांना सहकार, पाणीपुरवठा आणि ग्रामीण विकास खात्यांचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. मंत्री म्हणून त्यांनी अहिल्यानगर जिल्ह्यातील सहकारी संस्थांचा विकास केला, ज्यात सहकारी दूध संघांना अनुदान आणि तांत्रिक मदत दिली गेली. दुग्ध उत्पादन वाढवण्यासाठी नवीन तंत्रज्ञान आणले, जसे की आधुनिक दूध प्रक्रिया यंत्रे आणि शीतगृहे. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबवल्या, ज्यात लाखो शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारली. जिल्ह्यातील सहकारी बँकांची पतसंस्था मजबूत केली, ज्यात बँकांना आर्थिक मदत आणि प्रशिक्षण दिले गेले, ज्यामुळे शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध झाले आणि बँकिंग सुविधा सोप्या झाल्या. या कार्यकाळात त्यांनी ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना विस्तारल्या, ज्यात नवीन जलस्रोत विकसित केले आणि पाईपलाईन नेटवर्क उभारले. ग्रामीण विकासासाठी मनरेगा योजनेचा प्रभावी उपयोग केला, ज्यात गावात रोजगार निर्मिती झाली आणि पायाभूत सुविधा सुधारल्या. 2018 मध्ये त्यांच्या कारकिर्दीत एक मोठा वाद उद्भवला, जेव्हा अहिल्यानगरमध्ये 2 शिवसेना नेत्यांच्या हत्येच्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली.
हे प्रकरण राजकीय वादग्रस्त ठरले, कारण ते म्हणाले की मी निर्दोष आहे आणि मी स्वेच्छेने चौकशीसाठी हजर झालो. अखेर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आणि हे प्रकरण राजकीय षडयंत्र म्हणून मिटले. परंतु या घटनेने त्यांच्या प्रतिमेला धक्का बसला, तरी शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांनी त्यांचा पाठिंबा कायम ठेवला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला, ज्यामुळे ते आमदार पदावरून दूर झाले. परंतु त्यांनी हार मानली नाही आणि 2023मध्ये अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. या पदावर त्यांनी बँकेची आर्थिक स्थिती सुधारली, ज्यात बँकेच्या नुकसानातून फायद्यात आणले आणि शेतकऱ्यांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले. सहकारी चळवळीला नवसंजीवनी दिली, ज्यात नवीन सहकारी संस्था उभारल्या आणि शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. या निवडीत त्यांनी महाविकास आघाडीच्या बहुमत असूनही विजय मिळवला, जो महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला. 2024च्या विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा राहुरी मतदारसंघातून भाजपकडून उभे राहिले आणि विजयी होऊन तिसऱ्यांदा आमदार झाले. या निवडणुकीत त्यांनी विरोधकांना मोठ्या फरकाने पराभूत केले आणि त्यांची उमेदवारी भाजपच्या शेतकरी केंद्रित धोरणांची जोडली गेली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत ते नेहमी शेतकरी, दुग्ध उत्पादक आणि ग्रामीण विकासावर भर देत राहिले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगतापचे सासरे होते, ज्यामुळे जिल्ह्यातील राजकीय गटबाजी आणि सोयरीक संबंध चर्चेत राहिले. 2021मध्ये त्यांनी आपल्या मुलाच्या लग्नात पारंपरिक राजकीय सोयरीक परंपरा मोडून सामान्य कुटुंबाशी संबंध जोडले, जो जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला. त्यांचा मुलगा अक्षय कर्डिले भाजपमध्ये सक्रिय असून कुटुंब राजकारणात सक्रिय आहे. शिवाजीराव कर्डिले यांची कारकीर्द सामाजिक कार्याशी जोडली गेली होती. त्यांनी शिक्षण, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणावर भर दिला. त्यांनी जाम कोडगाव येथे शिवाजीराव कर्डिले कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची स्थापना केली, जे ग्रामीण तरुणांना उच्च शिक्षण देते आणि या महाविद्यालयातून अनेक विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. गेल्या वर्षी पाठीच्या आजारामुळे ते सार्वजनिक जीवनापासून दूर झाले होते, परंतु बँकेच्या कामकाजात सक्रिय राहिले. 2025च्या ऑक्टोबर महिन्यात 17 तारखेला पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले. वयाच्या 67व्या वर्षी झालेल्या या निधनाने अहिल्यानगर जिल्हा हळहळला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पंकजा मुंडे, एकनाथ शिंदे, सुप्रिया सुळे, धनंजय मुंडे यांसारख्या नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली. ते म्हणतात की कर्डिले साहेब हे शेतकऱ्यांचे खरे प्रतिनिधी होते, ज्यांनी आयुष्यभर सेवा केली. त्यांचे निधन हे केवळ एका नेत्याचे नाही, तर एका युगाचे संपुष्टात आहे, ज्याने ग्रामीण महाराष्ट्राला नवे दिशादर्शन दिले. त्यांच्या कार्याचा वारसा त्यांच्या कुटुंबियांद्वारे आणि अनुयायांद्वारे पुढे चालेल आणि राहुरी मतदारसंघातून ते कायम स्मरणात राहतील. त्यांच्या जीवनातील प्रत्येक टप्पा हा संघर्ष आणि यशाची कहाणी आहे, ज्याने हजारो शेतकऱ्यांना प्रेरणा दिली. बालपणी शेतीच्या कामात व्यस्त राहूनही त्यांनी स्वतःला विकसित केले आणि व्यवसायातून राजकारणात प्रवेश केला. सरपंच म्हणून गावाच्या विकासासाठी केलेले प्रयत्न हे त्यांच्या नेतृत्वाची सुरुवात होते, ज्यात त्यांनी गावातील प्रत्येक घराला स्पर्श केला. दुग्ध व्यवसाय विस्तारताना त्यांनी शेतकऱ्यांना संघटित केले आणि सहकारी चळवळीला बळ दिले, ज्यामुळे जिल्ह्यात दूध उत्पादन दुप्पट झाले. राजकीय प्रवासात पक्ष बदलले तरी त्यांचा शेतकरी हिताचा ध्यास कायम राहिला. 2009च्या विजयाने ते राज्य पातळीवर आले आणि मोदींच्या सभेने त्यांचा प्रभाव वाढला. मंत्री म्हणून राबवलेल्या योजनांनी ग्रामीण भागात क्रांती घडवली, ज्यात सिंचन प्रकल्पांनी दुष्काळी भाग हिरवा केला. वाद असूनही ते निर्दोष सुटले आणि जनतेचा विश्वास कायम ठेवला. बँकेच्या अध्यक्षपदी ते शेतकऱ्यांचे आर्थिक आधारस्तंभ बनले. कुटुंबियांसह साधे जीवन जगले आणि सामाजिक कार्यात सक्रिय राहिले. महाविद्यालय स्थापनेने शिक्षण क्षेत्रात योगदान दिले. आरोग्याच्या समस्या असूनही ते ॲक्टिव्ह राहिले. निधनाने महाराष्ट्राने एक निष्ठावान नेता गमावला. त्यांचा वारसा पुढच्या पिढीला प्रेरित करेल.